नमस्कार मंडळी. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून एका लग्नाची सर्वाधिक चर्चा सुरू आहे. कारण हे फक्त दोन व्यक्तींचं लग्न नव्हतं, तर हा होता राजकारण, उद्योग विश्व आणि सेलिब्रिटी जगात या तिन्ही क्षेत्रांचा संगम. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे आणि नागपूरच्या प्रसिद्ध उद्योगपती कुटुंबातील सारंग लखानी यांचं मुंबईमध्ये अत्यंत भव्य दिव्य विवाह सोहळा पार पडला. या लग्नात देशातील अनेक बडे राजकीय नेते, उद्योगपती आणि बॉलिवूडमधले प्रसिद्ध चेहरे उपस्थित होते. राहुल गांधीपासून ते शाहरुख खानपर्यंत अनेक दिग्गजांची उपस्थिती या लग्नात पाहायला मिळाली. पण या सर्व चर्चेत एक प्रश्न वारंवार विचारला जात होता. नेमके हे सारंग लखानी कोण आहेत? कारण रेवती सुळे यांच्याबद्दल अनेकांना माहिती होती. त्या शरद पवार यांची नात आणि सुप्रिया सुळे यांची कन्या आहे. मात्र सारंग लखानी यांच्याबद्दल फारशी माहिती सार्वजनिकपणे समोर नव्हती. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सारंग लखानी यांची संपूर्ण कहाणी, त्यांचे शिक्षण, त्यांचे कुटुंब, त्यांचा व्यवसाय, त्यांचा क्रीडा प्रवास आणि रेवती सुळे यांच्याशी झालेला विवाह मागची चर्चा. सुरुवात करूया सारंग लखानी यांच्या कुटुंबापासून. सारंग लखानी यांचं पूर्ण नाव आहे सारंग अरुण लखानी. ते नागपूरमधील एक प्रतिष्ठित उद्योगपती कुटुंबातून येतात. त्यांचे वडील अरुण लखानी हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध उद्योगपतींपैकी एक मानले जातात. अरुण लखानी हे विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापिक संचालक आहेत. अनेक दशकांपासून उद्योग क्षेत्रात त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली विविध क्षेत्रांमध्ये व्यवसाय विस्तारलेला आहे. विशेष म्हणजे व्यवसायाबाबतच अरुण लखानींनी त्यांची राजकीय क्षेत्रही ओळख आहे. त्यामुळे लखानी कुटुंब हे उद्योग आणि सार्वजनिक जीवन या दोन्ही क्षेत्रांमध्ये सक्रिय राहिले आहे. अशा प्रभावशाली आणि प्रतिष्ठित कुटुंबात सारंग लखानी यांचं बालपण गेलं. पण सारंग यांचा प्रवास फक्त उद्योग विश्वापुरता मर्यादित नव्हता. लहानपणापासूनच त्यांना क्रीडा क्षेत्राची आवड होती. विशेषतः बॅडमिंटन हा त्यांचा आवडता खेळ. फक्त छंद म्हणून नाही, तर त्यांनी बॅडमिंटनमध्ये गंभीरपणे करिअर घडवण्याचा प्रयत्न केला. उपलब्ध माहितीनुसार ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते. म्हणजेच उद्योगपती घराण्यात जन्म झाला म्हणून फक्त व्यवसायच नाही, तर असं त्यांच्या बाबतीत म्हणता येणार नाही. कारण त्यांनी स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला, खेळाडू म्हणून, स्पर्धात्मक वातावरणात आणि स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर. आता पाहूया त्यांच्या शिक्षणाबद्दल. यशस्वी उद्योजक होण्यासाठी फक्त कुटुंबाचा व्यवसाय पुरेसा नसतो, व्यवस्थापनाच्या ज्ञानही आवश्यक असतं. सारंग लखानी यांनी त्याच गोष्टीवर भर दिली. उपलब्ध माहितीनुसार त्यांनी नागपूर विद्यापीठातून BComचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी व्यवस्थापन क्षेत्रात अधिक सखोल शिक्षण घेतलं आणि देशातील प्रतिष्ठित संस्थांपैकी एक असलेल्या IIM बेंगळुरूमध्ये व्यवस्थापनाशी संबंधित शिक्षण घेतलं. आजच्या स्पर्धात्मक युगात व्यवसाय चालवण्यासाठी आधुनिक दृष्टिकोन आवश्यक असतो आणि त्यासाठीच त्यांनी स्वतःला तयार केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुरू झाला व्यवसायाचा प्रवास. सारंग लखानी हे त्याच्या कुटुंबाच्या उद्योग समूहाशी संबंधित कामामध्ये सक्रिय असल्याचं सांगितलं जातं. विश्वराज ग्रुपशी त्यांचा संबंध आहे आणि उद्योग क्षेत्रात ते आपली भूमिका पार पाडत आहेत. मात्र एक गोष्ट विशेष लक्षात घेण्यासारखी आहे. सारंग लखानी हे इतर अनेक उद्योगपतीच्या मुलाप्रमाणे सतत सोशल मीडियावर चर्चेत राहणारे व्यक्तिमत्व नाही. ते प्रसिद्धीपासून काहीसे दूर राहणारे, लो प्रोफाईल जीवन जगणारी व्यक्ती म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच रेवती सुळे यांच्यासोबत विवाहानंतर अचानक त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाढली. आता येऊया रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या विवाहाकडे. 20 जून 2026 मुंबई आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत असलेला विवाह सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांची कन्या रेवती सुळे यांचा विवाह सारंग लखानी यांच्यासोबत पार पडला. हा विवाह फक्त कौटुंबिक कार्यक्रम नव्हता, तर महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळातील एक मोठी घटना बनली. कारण या विवाहाला उपस्थित असलेल्या पाहुण्यांची यादीच तशी आहे. देशभरातील अनेक राजकीय नेते, उद्योगपती आणि सेलिब्रिटी या कार्यक्रमाला उपस्थित होते. लग्नापूर्वी संगीत सोहळ्याची चर्चा रंगली. लग्नाआधी आयोजित करण्यात आलेल्या संगीत कार्यक्रमातील काही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि त्यामागच सर्वात मोठं कारण होतं बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान. त्याच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आला.
सोशल मीडियावर हजारो पोस्ट, लाखो व्ह्यूज आणि सतत सुरू असलेल्या चर्चांमुळे हा विवाह केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही, तर देशभरातील लोकांच्या नजरेत आला. या लग्नाने आणखीन एक महत्त्वाचा संदेश दिला. साधारणपणे राजकारण म्हटलं की मतभेद, टीका आणि विरोध असे चित्र समोर येतं. मात्र या विवाह सोहळ्यात दृश्य वेगळंच पाहायला मिळालं. विविध राजकीय विचारांचे नेते एका मंचावर एकाच आनंदाच्या प्रसंगात एकत्र दिसले. यामुळे राजकारणाच्या पलीकडेही व्यक्तिमत्व, नातेसंबंध किती महत्त्वाचे असतात याची झलक या सोहळ्याला पाहायला मिळाली. सारंग लखानी यांच्या संपत्तीबद्दल नेमकं काय? लग्नाची चर्चा सुरू होताच सोशल मीडियावर अनेक दावे व्हायरल झाले. काहींनी त्यांच्या संपत्तीबद्दल मोठमोठे आकडे सांगितले, तर काहींनी त्यांना हजारो कोटीच्या साम्राज्याचा वारसदार म्हटलं. मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. सारंग लखानी यांचं व्यक्तिमत्व, नेटवर्थ अधिकृतपणे सार्वजनिक करण्यात आलेले नाही. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या आकड्यांवर विश्वास ठेवताना काळजी घेणं आवश्यक आहे. हो, हे एक प्रतिष्ठित उद्योगपती कुटुंबातून येतात आणि विश्वराज ग्रुपशी संबंध आहेत हे निश्चित. मात्र त्यांच्या वैयक्तिक संपत्तीबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही. मग नेमकं सारंग लखानी यांचं व्यक्तिमत्व कसं आहे? उपलब्ध माहिती पाहिली तर सारंग लखानी यांच्या आयुष्यातील 3 गोष्टी विशेष दिसून येतात. पहिली, उद्योग विश्वासी असलेलं नातं. दुसरं, क्रीडा क्षेत्रातील सहभाग. आणि तिसरं, प्रसिद्धीपासून दूर राहण्याची वृत्ती. आजच्या सोशल मीडिया युगात अनेक जण चर्चेत राहण्यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र सारंग लखानी यांच्या बाबतीतील चित्र काहीसं वेगळं दिसतं. त्यांना कायम लो प्रोफाईल राहणं पसंत केलं आणि त्यामुळे अचानक संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या लग्नाची सर्वाधिक चर्चा का झाली? कारण हा एक विवाहामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात प्रभावशाली कुटुंबापैकी एक शरद पवार यांचं कुटुंब आणि नागपूरमधील प्रतिष्ठित उद्योगपती कुटुंब लखानी परिवार हे एकत्र आले. याच उद्योग विश्व, क्रीडा क्षेत्र आणि राजकारण या तिन्ही क्षेत्राचा संगम झाला. म्हणूनच हा विवाह केवळ कौटुंबिक कार्यक्रम न राहता एक चर्चेचा विषय बनला. तर मंडळी, सारंग लखानी हे फक्त सुप्रिया सुळे यांचे जावई नाही, तर ते नागपूरच्या प्रतिष्ठित उद्योगपती कुटुंबातील सदस्य आहेत. व्यवसाय क्षेत्रात सक्रिय असलेले उद्योजक आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेले बॅडमिंटनपटू देखील आहेत. रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचा विवाह हा केवळ 2 व्यक्तींचा नाही, तर 2 प्रतिष्ठित कुटुंबाचा मिलाप म्हणूनही पाहिलं जात आहे. आणि यामुळेच या विवाहाची चर्चा आजही महाराष्ट्रभर सुरू आहे. तुम्हाला सारंग लखानी यांच्याबद्दल आधी माहीत होतं का? आणि या विवाह सोहळ्यातील सर्वात विशेष गोष्ट तुम्हाला कोणती वाटली? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण स्टोरीजसाठी आमच्यासोबत जोडले राहा. धन्यवाद.